पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे तया विनहे नाशी नव्हे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेयमानन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वंदे बद्धांजलिर्मुदा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं चिंतन करत असताना तुकोबारायानं गोकुळामध्ये घडलेला एक प्रसंग सांगितलाय। आज काल्याचं कीर्तन पुष्कळ जण म्हणतात की संप्रदाय पद्धतीनं काला शेवटचाच कार्यक्रम, काल्यानंतर पुन्हा काला प्रसाद घेऊन हाला। चांगली व्यवस्था आहे म्हणून इथं जर राहायचं ठरलं तरी काही हरकत नाही, पण एकदा तृप्ती झाली या जैसीन साधने सरती अपैसी। तृप्ती माणसाची जेवणानं होत नाही, म्हणून शास्त्रानं सांगितले प्रत्येक गोष्टीला साधन आहे आणि ते साधन साध्य प्राप्त होईपर्यंत करणं आवश्यक आहे। तववरी या साधना भजावीची लागी। अर्जुना, तो बोध भेटे ना मना, तववरी साधना बजावी लागे। जिथपर्यंत आपल्या मनामध्ये समाधान निर्माण होत नाही तिथपर्यंत हे कार्य करीतच राहिलं पाहिजे। समाधान धनात आहे का, समाधान मानात आहे का, समाधान भोगात आहे का, समाधान ऐश्वर्यात आहे का, समाधान वैराग्यात आहे का, समाधान ज्ञानात आहे का? बारकाईनं जर विचार केला, शुकासारखं वैराग्य कोणालाच नाही। सगळ्याला वैराग्य, जिहासा जिज्ञासा वैराग्य, पण ज्या वैराग्याचं श्रेष्ठ म्हणून वर्णन केलंय, ब्रह्मादि स्थावरांतेषु वैराग्यम विषयेष्वनु यथैव काकविष्टायां वैराग्यम तद्धि निर्मलम। निर्मलवत ऐहिकेचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी। मनातूनच विरक्ती असली, ती विरक्ती आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीनंतर परमानंदाच्या प्राप्तीनंतर मिळते। कारण वैराग्य पुष्कळ येतात। स्मशान वैराग्य, मसन वाटात गेल्यावर कोणी माणूस म्हणतं काही माणसाचं खरं नाही हो, बोलत बोलतच गेला, ताट वाढलं, घासे घेतला नाही, ठसका लागला गेला, नशिबात नव्हतं। हे नशीब, नशीब, दैव, प्रारब्ध हे कोणी तयार केले? आपण केलेलं कर्म म्हणजेच आपलं नशीब। मग त्या कर्माप्रमाणे सुखदुःख जीव भोग पावे, त्या जीवाला सुख आणि दुःख भोगावं लागतं। आणि भोगत असताना त्याचं कर्म संपल्याशिवाय त्याला मोक्ष नाही। शिल्लक राहिलं की पुन्हा आहे। माऊलीची भाषा, अगा कर्मी जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका। कर्म पापात्मक असेल तर दुःख भोगण्याकरता, कर्म पुण्यात्मक असेल तर सुख भोगण्याकरता। मग पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे
नरका जायचे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य गा. शुद्ध पुण्य कशाला म्हणावं? भगवंताशिवाय जे पुण्य दुसरं जाणत नाही. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. कारण सगळ्यात अगोदर त्या परमात्म्याचं नाव नाराच अयन इति नारायण. कारण ब्रह्मदेव संकल्प प्रभवान कामान, संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम, मी एकटाय पण अनंत रूपानं नटावं. कारण आहे आपल्या जीवनामध्ये मिळणारं सुख दुःख. सुख प्रेमाच्या माणसाला सांगितल्यावर वाढतं, दुःख प्रेमाच्या माणसाला सांगितल्यावर कमी होतं. सुख विरोधकाला सांगितल्यानंतर ती टिंगल होते आणि दुःख विरोधकाला सांगितल्यावर ती टीका होते. हसतेत, समोर रडतेत आणि माघारी हसतेत. दुःख झालं, गळ्याला पडून रडले, पाठीहून हात ठोपटला, महाराज तोंडावून हात फिरविला. हाय ते दिवस जातच असते. दिवस निघालाय, रात्र होतच असते, रात्रीतून दिवस निघतच असते. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येतच असते. रडून काय उपयोग आहे? देवाला सुद्धा भोगावं लागलंय. येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. ज्ञानोबाराय तुकोबारायला दुःख भोगावं लागलंय. प्रभू रामकृष्ण आणि कृष्ण या दोघांनाही महाराज काय त्रास सहन केला, आपणही सहन करावं. कधी न कधी तरी हे संपल, पुन्हा सुखाचे दिवस येतील. दुःख भरे दिन बीते रे भैया, अब सुख आये रे. दुःखाचे दिवस गेल्यावर सुख येणारच आहे. थोडा दम खावं लागतंय माणसानं. शिजेपर्यंत दम खाल्ला, निवेपर्यंत दम खावं. त्याच्याकरता थोडंसं समजावून सांगितल्यावर त्यालाही बरं वाटतंय. पण बाजूला गेल्यावर काय म्हणते, हे असं झिजून मरल. लय लोकाचं महाराज बरबादी केली ह्यानं. दुसऱ्याला दुःख झालं त्यावेळेस खुश होत होतं. आता स्वतःला दुःख झाल्यावर कसं रडतंय गळ्याला पडून. परदुःख शीतळ असतं. ज्याला पोळतं त्याला कळतं, ज्याला पोळतच नाही त्याला काय कळणार दुसऱ्याचं दुःख. वांझेला बाळणपणाचं दुःख कळत नाही, त्याला जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. असं टिंगल करतात, टीका करतात. पण प्रत्येकाच्या मनामध्ये, जगातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा विषय भारतापुरता, महाराष्ट्रापुरता, माळकऱ्यापुरता, वारकऱ्यापुरता, शहाण्यापुरता, पुरुषापुरता, स्त्री पुरुषा. अरे महाराज, पुरुषेण अर्थ्यते ती पुरुषार्थ. आणि रात्री आपला विषय झाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. या 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष एव परम पुरुषार्थ. मोक्षच हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. तो मिळवलं की पुन्हा काही मिळवायची शिल्लक राहत नाही. जे मिळाल्यावर काहीच शिल्लक राहत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितोन दुःखेन गुरुणापि विचाल्यते. ज्या जागेवर गेल्यावर तुमच्या स्वप्नात सुद्धा दुःख येऊ शकत नाही, असं जे सर्व सुख असतं. आणि ते सर्व सुख शास्त्रामध्ये एकाच गोष्टीने मिळतं. त्याला सूत्र सांगितले, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. दुःख कायमचंच गेलं पाहिजे. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. दुसरी गोष्ट, सुख इतकं मिळालं पाहिजे की देशे काले वेदानुवादा. ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मद्भक्त सदा भोगिताती. असं सुख
आणि असं सुख मिळवणं यालाच काला म्हणतात. दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग 7 दिवस असेल, 3 दिवस असेल, 1 दिवस असेल, 15 दिवस असेल, चातुर्मास असेल, जन्मचे जन्म साधन करून ते सुख मिळवण्याकरता मनुष्य धडपड करतो. सगळे जीव धडपड करतात आणि त्यामध्ये सगळ्या जगाला आवश्यक असलेलं समाधान. रावणा इतकं, कुबेरा इतकं धन कोणाजवळच नाही. कुबेर आणि रावण हे सावत्र भाऊ आहेत बरं का. माणसाला चरित्र माहीत नसतं आणि उगच उठत येतं. माणसं म्हणतात रावण राक्षस, रावण दुष्ट. रावणा इतका पारमार्थिक, रावणा इतका शिवपूजन करणारा, रावणा इतका वेद जाणणारा, सगळ्यानं 3 वेदाचं चिंतन केलं. माऊलीनं सुद्धा, ज्ञानी यांचे राजे माऊलीला माहीत नाहीत का 4 वेद आहेत का 3 वेद आहेत? 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पण माऊलीनं 3च वेद, वेदत्रयाच्या सांगडी, ऋग यजु सामू तोमी म्हणे आत्मारामू. मग 4था वेद का मानला नाही? त्याच्यात काय ज्ञान नाही का? आहे. पण भगवान कृष्ण परमात्मा सांगतात भगवद्गीतेमध्ये, ज्ञान आहे कोण म्हणतं नाही, पण मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसः. आणखी अशोक महाराज, खरं वागण्यापेक्षा खोटं वागण्याला जास्त अक्कल लागते. खरं बोलण्यापेक्षा खोटं बोलून ते खरं आहे हे सिद्ध करण्याकरता. आता वकील साहेब आहेत, खऱ्याचं खरं करण्याकरता जास्त फीस मिळत नाही, पण खोट्याचं खरं करण्याकरता खून केला, खून केल्यावर सुद्धा निर्दोष सोडवलं की त्याला उज्ज्वल कदम किती पैसे घेत, निकम, उज्ज्वल निकम. तुम्ही 12 खून करा आणि निर्दोष सुटा. मानवतचे उत्तमराव 12 हत्ती. साक्षी पुरावा नाही, नियम आहे. साक्षी असल्याशिवाय जज सुद्धा निर्णय देत नाही. तुम्ही हे केलं हे तुम्हाला माहीत आहे, पण बाकी साक्षी. आणि एक आहे, कोणी कितीही लपून कार्य केलं तर साक्षी चेता केवलो निर्गुणश, साक्षी नाही असं कधीच नाही. बाहेरची गोष्ट सोडा, मन तर साक्षी आहे. त्याला तर कळतं आपण काय केलंय ते, नाही दुसऱ्याला कळालं. काही माणसं काय भुललासी वरच्या रंगाला बोलतेत. मग आमचे दांडेकर मामा म्हणायचे, साधू एकांतात बघावा. मुलगी पाहायला जायचंय ना आपल्या मुलाकरता, आम्ही शुक्रवारी येतो असं म्हणायचं पाहुण्याला आणि गुरुवारीच जाऊन बघून यायची. सगळे माणसं बघू लागल्यावर ते तर पदर घेतंय, खाली मान घालून बोलतंय, हळून बोलतंय. नाव काय? पण खरं त्याचं स्वरूप कधी कळतं? एकटं असल्यावर. घरच्या देखत सगळ्याला माहीत असतं. म्हणून घरचे माणसं म्हणत असते, उद्या तुला पाहुणे बघायला येणे, झिपऱ्या सावर, कपडे चांगले घाल, पदर घे, गंध लाव, कुंकू लाव, टिकली लाव, हे नखरे करू नको. काही काही तर महाराज कसं सुरुवात झालंय की केस कापणं. केस सौंदर्याच्या लक्षणामध्ये 42 साधन आहेत सौंदर्याचे, 42. त्याच्यामध्ये केस व्यवस्थित ठेवणं ही एक पद्धत आहे. आणि हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटी करता निघालेली पाप्यातला पापी पुतना
तिनं सुद्धा झिपऱ्या उडवीत आणि पोरं विडवीत गेली नाही. ताम केशबंध व्यक्त शक्त मल्लिका सुवाससम कंपित कर्णभूषणम. केस मोकळे ठेवणं हे मस्तक मोकळं ठेवणं, अरे काय लोक आहेत महाराज. त्या काळामध्ये 750 वर्षापूर्वी जनाबाईच्या वागण्याबद्दल लोकांनी टिंगल केली. जनाबाईनं स्पष्ट सांगितलं, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईना. एवढंच नाही, लोक बोंबलू द्या, मनगटावरी तेल घाला तुम्ही, पण मला आणि करे परमार्थ करत असताना लोकाकडे बघून परमार्थ करत जाऊ नये. ऐसा हा लौकिक कदा राखवे ना, पतित पावना देवराया. बहु बोलू जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्विष्ठ. मनानं बोलू लागला. कसं काय चाललंय बोल, माणूस बोलते ते निघून गेल्यावर म्हणते खापराचं तोंड असलं तर फुटून गेलं असतं. लईच बडबड. बटन दाबल्यावर सुद्धा टीव्ही चालूच, बंद केल्यावर सुद्धा. अरे गप्प बसा, मोजकं बोला. आणि मोजकं बोलत असताना कसं सांगितलंय, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं असावं, मऊ असावं, थोडकं असावं, चांगलं असावं. थोडकंच बोलला पण कोणालाच कळालं नाही. आमच्या संस्थेमध्ये शताब्दी उत्सव झाला. 100 वर्षामध्ये संस्थेतून निघालेले एकापेक्षा एक विद्वान, महामंडलेश्वर शंकराचार्य, परदेशामध्ये महाराज तत्वज्ञानाचे प्रोफेसर असलेले, संस्थेची शताब्दी आम्हाला येऊ द्या, 100 वर्ष झाले आणि या संस्थेचं जागतिक रेकॉर्ड आहे. शिकवणाऱ्याला पगार नाही आणि शिकणाऱ्याला फीस नाही. शिकणाऱ्याच्या जेवण्या खाण्याची सगळी व्यवस्था आणि शिकवणारा सुद्धा कीर्तन भजन शिकल्यावर बाहेर कीर्तन भजनाचे पैसे मिळविण्यासारखा फिरत नाही. माझ्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे, त्यांना घडवण्याकरता ते बाहेरचे पैसे. आता साधी गोष्ट आहे, त्यांच्या हाताखालून शिकलेले लाखो रुपये जर कमवित असतील तर त्यांना न कमवायला काय झालं. पण कमवित आहेत का ते पाठ सोडून जात नाहीत. आणि पाठ घेतला विद्यार्थ्याचा, विद्यार्थ्याला शिकवलं तरच संस्थेत जेवणार. माझे मोठे बुवा ज्यांनी संस्थेत 1930 ते 37 पर्यंत शिक्षण घेतलं, पुन्हा तिथं शिकवायला राहिले, विश्वस्त झाले, शिक्षक होऊन विश्वस्त, विश्वस्त होऊन उपाध्यक्ष, उपाध्यक्ष होऊन सेक्रेटरी, सेक्रेटरी होऊन अध्यक्ष झाले मरेपर्यंत. पण ज्या दिवशी संस्थेत विद्यार्थ्याला शिकवलं नाही त्या दिवशी मला बोलून घ्यायचे, केशव इकडे हे 2 रुपये घे, 1 रुपयाचे शेंगदाणे आणि 1 रुपयाचा गूळ घेऊन ये. खाली सगळे. अरे मी पाठ घेतला नाही, काय म्हणून जेवण्याचा अधिकार. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. मग आपण दुसऱ्याला शिकवतो, मग आपण नाही का. एका पोरानं शाळेत गेला आणि दुसऱ्याची चांगली पेन्सिल पेन चोरून आणला. आईला दाखवलं, बघ मी पप्पाला किती दिवसापासून सांगत होतो मला असला पेन आवडतो, हा भारीचा पेन आहे. आता पेनची किंमत तुम्हाला आश्चर्य वाटलं, लाख लाख रुपयापर्यंत पेनची किंमत आहे. लिहायचंच काम आहे, पण ते काय एकापेक्षा एक. साध्या पेन्सिलीन लिहिता येते, हे भारीच्यानं. घड्या घड्याच आहेत महाराज. 15 रुपयाची घडीसुद्धा टाईमच दाखवते. आणि रॅडो नावाची घडी लाख लाख रुपयापर्यंत त्याची किंमत आहे. आमच्या ढोक महाराजांच्या हातामध्ये जी घडी आहे सगळी सोन्याची तयार केलेली आहे, सोन्याची तयार करून आणलेली घडी आहे नामदेव शास्त्रीच्या हातामध्ये.
आमच्या निर्गुण महाराजांनी सांगितलं, तुमचे वापरलेले कपडे द्या, तुमचे वापरलेले बुटं जोडे द्या, तुमचे वापरलेले काही असेल तर द्या. त्यांनी दिले, गटुडं बांधून आणलं. आता काय पाहिजे रे म्हणला, तुमच्या हातातली घडी द्या. येड्या मरशील. हां, ती किती लाखाची घडी आहे तुला काय माहिती आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, साहेब समोर बसलेले आहेत. प्रमोद महाजनला भावानं गोळ्या घालून मारलं. सगळे लोक म्हणतात 1,00,000-2 लाखाकरता. 1,00,000-2 लाखाकरता मारते का महाराज? त्याला किती, त्या प्रवीणला किती पैसे दिले असतील? गोळ्या घातल्या त्यावेळेस माझं चेंबूरला भागवत होतं. आता गोळ्या लागल्याबरोबर ताबडतोब मेले. पण ताबडतोब जर मेलं तर बाकीचं काय? बाकीचा व्यवहार कोट्यावधी रुपयाचा व्यवहार. मग ते व्हेंटिलेटरवर ठेवलं. जिवंत आहे म्हणले. त्याच्या घडीमध्ये स्विस बँकेच्या खात्याचा नंबर होता. तो नंबर जाणून सगळे पैसे खात्यावर व्यवस्थित केले आणि मग जाहीर केलं मेले. त्या घडीमध्ये नंबर होता. आणि कोणाचे पैसे स्विस बँकेमध्ये आहेत पण कोणालाही काढता येत नाहीत. माणसं म्हणतात मरणाच्या अगोदरच घेऊन जा. तुम्हाला कल्पना नसेल, मला दवाखान्यात टाकलं बापू महाराज माझ्याबरोबर. दवाखान्यात टाकल्यावर डॉक्टरनं सांगितलं ब्रेन हॅमरिंग झाली, हे वाचणं शक्य नाही, मेंदूवर परिणाम झाला आहे. कीर्तन भजन पोथी पुराण सगळं विसरून गेलेत. आता हे जाण्याच्या मार्गावर आहेत. मग ती तपासणी करत असताना माळ, करदोडा, अंगठ्या, लॅकेट सगळंच काढून ठेवलं होतं. आता हे वाचत नाही म्हणून काही जण घेऊन गेले. याला माग पुढे कोणीच नाही ना. बाबू जेवला पत्तर पालतन फेकून दिलं गावाच्या खालतं. मलाही पुष्कळ जण म्हणतात महाराज मागणं मोहरीन, खंडोबाची वारीन, पैसाच करतात. आता तुम्हाला लेकरं बाळ, माय बाप, बहीण भाऊ, बायका मुलं, इवाई जावाई, पाहुणे रावडे, शेती बाडी, घर दार, उखळ मुसळ, पाटा वरवाट्या, खराट्या तुराट्या, बुरकुंड, खापरण मापरं, हे सगळे तुम्हाला. मला पैशाशिवाय कोण आहे? एक जण म्हणला किती मिळविलं तर उरावर घेऊन जाणार आहेत का? रावणाची तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. 20व्या ठिकाणी करदोडा सुद्धा काढून घेतात. काही येत नाही. धनानि भूमौ पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. त्याचं कर्म मात्र त्याला सोडित नाही आणि त्या कर्माप्रमाणे सुखदुःख जीव भोग पावे. एवढं मिळवलं पण रावणाबरोबर गेलं नाही. मग रावण कोण? रावण ब्राह्मण कुळातला ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी होते. त्या पुलस्तीचं पहिलं लग्न सूर्यवंशातल्या दिष्ट नावाच्या वंश परंपरेमध्ये एडविडा नावाच्या मुलीबरोबर झालं. आणि त्या पुलस्तीला एडविडापासून जो मुलगा झाला त्याचं नाव कुबेर. इतकं लहान लेकरू म्हणतेच बरं का, मी पाहिलं नाही, मोरीत अडकलं होतं. पुढे जाता येईनं, मागं येता येईनं. ते लेकरू काढावं कसं? रांगत मध्ये गेलेलं, त्याला फिरता येईनं. त्यानंच आलं तर हरकत नाही. मग एका हुशार माणसानं सांगितलं चिल्लर त्या मोरीच्या टोकाजवळ ठेवा. ते चिल्लर खनखन वाजलेलं बघितलं, ते लेकरू मोरीतून बाहेर आलं त्या पैशामुळं. आता त्या लेकराला काही कळत नाही चिल्लर, पण ते बरोबर पैशाकडं जातं. तसं या लेकराला पैसाच जास्त आवडतो. बाबा तुला कितीही पैसे दिले तर समाधान मिळत नाही ना, मग तू एक काम कर, भगवान शंकराला प्रसन्न करून घे. भगवान शंकराच्या शिवसहस्रनामामध्ये एक नाव वैशिष्ट्यपूर्ण जे विष्णू सहस्रनामामध्ये नाही, त्याला आशुतोष म्हणतात. अल्पभक्तीनं संतुष्ट होणारा भोळा, पहिलं पाप पुण्य न बघणारा, इमानदार आहे का बेईमान आहे. भगवान शंकराचे सगळ्यात जास्त शिष्य का?
भगवान शंकर एकदा प्रसन्न झाले की काय मागल ते देतात. आत्मलिंग दिलं, जगदंबा स्वतःची बायको दिली. इतका भोळा राजा. कुबेरानं 13.5 कोटी ओम नमः शिवायचा जप केला. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त. तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. वरम ब्रूही, काय इच्छा असेल ते माग. त्यानं सांगितलं, कोणाकडंच नसावं इतकं धन मला असं वाटतं. जगात माझ्या इतकं धन कोणालाच नसावं वाटतं. भगवान शंकर म्हणले, दुसऱ्याला नाही, संपूर्ण जगातल्या धनावर तुझी मालकी. त्यावेळेसपासून प्रमाण हे माहीत असल्यामुळं देह हे काळाचे, धन कुबेराचे. आणि त्यावेळेसपासून पद्धत आहे, माणूस मेल्यावर त्याचं कमवलेलं धन भूषणे घेती काढून या. उगा दृष्टांत म्हणून सांगायलो बरं का. पण तशी काही काळजी करायची नाही. सगळी भावकी आमची इथे आहे, भावकी. त्याच्यामुळं आता बोलता बोलता BP शुगर असल्यामुळं 75 वर्ष संपत आल्यामुळं एकदम मेंदूचं ऑपरेशन असं केलं, मी मेलो. सगळ्यात अगोदर बायका जवळ येणार, महिला मंडळ. कारण सगळ्यात जास्त चांगलं नाटक महिलाशिवाय कोणाला येत नाही. हनुवटीला हात लावत्या कसा बोलत होता, बोलू लागल्यावर कसा हात हलवीत होता, कशी दिल्लगी करीत होता, रडणाऱ्याला हसवीत होता, मुद्या कशा चमचम चमकट होत्या. लगेच गडी म्हणणार, काढा काढा, भूषणे येती काढून या, बांधून या देती. मला अजून माहीत नाही, कारण पंढरपुरामध्ये तितकं जास्त राहत नाही मी. आमच्या परळीकडं माणूस मेल्यावर सत्यनारायण महाराज, आपल्या इकडं माणसं मेल्यावर हातपाय हलवीत आहेत का? नाही, मी कधीच जवळ जात नाही, मी अजिबातच नाही महाराज. लग्नातही नाही, कोणी मेल्यावरही नाही, फार भीतो महाराज. मग त्याला बांधून देतात. बरं, बांधत असताना बोलताना माहीतही नाही, हे डोळे उघडीत नाही, बोलत नाही, हात हलवीत नाही, तरी पुढे जाऊन म्हणतात, एकदा तरी बोल की, कसा गोड गोड बोलत होतास, कसा गप्प बसलास, एकदा तरी डोळे उघडून बघ की, कसं रडायलो होता आम्ही, आम्हाला सोडून तू गेलास. आणि खरंच त्यानं डोळे उघडल्यावर बोलता बोलता सगळे रडू लागले आणि त्याला टेकून बसवल्यानं. एकदा तरी डोळे उघड की म्हणल्यावर असे डोळे उघडले. किती जवळ थांबतील हो. हां, एकदा तरी बोल की म्हणल्यावर त्या मढ्यानं बोलायला सुरुवात केली. म्हणला, चलायचं का? येतेत नाही महाराज. त्याचं कर्म त्याला सोडित नाही. आणि त्या कर्मामध्ये तुम्हाला सुखदुःख. आणि ज्यावेळेस ते कर्म संपतं, पापात्मकही संपतं आणि पुण्यात्मकही संपतं, त्यावेळेस माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि त्या शुद्ध पुण्याकरता निष्काम कर्म, निषिद्ध कर्म सोडून द्यायचं, विहित कर्म करायचं. आणि विहित कर्म करत असताना तेही सोडून द्यायचं. किती सुंदर सांगितले. तैसे अज्ञान ज्ञाने नेलेन आपणही वस्तू देऊन गेले. पायामध्ये काटा मोडला, तो काटा काढण्याकरता दुसरा काटा घ्यायचा, पायातला काटा त्या दुसऱ्या काट्यानं काढायचा, आणि दुसराही काटा आणि पायातलाही काटा काढलेला दोन्ही टाकून द्यायचे. नाही तर पायातला काटा त्रास देत होता म्हणून दुसरा काटा घेतला, आणि त्या काट्यानं काटा काढला म्हणून तो मोठा काटा खिशात ठेवला. संध्याकाळी बगलत मोडला. बरगाडीत पायात मोडलेला चांगला का बरगाडीत मोडलेला चांगला? कोणता चांगला? हां, आता माणूस म्हणतं बरं का, काही दुखाव पण दात दुखू नये. दात दुखला की सगळं 32 दात आहेत, पण एक जरी दुखला तर माणसाला कसं होतं, चैन पडत नाही. मेलो बाबो. दुसरा म्हणला, दात तरी बरं आहे, काढता तरी येईल, औषध तरी लावता येईल, डोळा दुखू नये.
तिसरा म्हणला डोळ्यात सुद्धा औषध टाकता येईल, कान दुखू नये, डोळा दिसतोय तरी काना. तिसरा म्हणला काही दुखाव, मेंदू दुखू नये. अरे कोणतंच दुखणं मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. दुःख कोणालाच आवडत नाही. सुखम सर्वायुच्यते. मग हे सर्व सुख कशामध्ये मिळतं त्याचं संशोधन केलं. संशोधनांती वैराग्यानं सुख मिळतं, धनानं सुख मिळतं, भोगानं सुख मिळतं. ऐका, रावणा इतकी धनसंपत्ती. रावणा हा कैकसीचा मुलगा. त्या कैकसीला पुलस्तीपासून जसा पहिल्या बायकोपासून कुबेर झाला, यांना 5 शिव उपासना करणारी, प्रदोष करणारी ती कैकसी. मग रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका ह्या रावणानं आपल्या भावकीचं, त्याची धनसंपत्ती एवढी चुरस आली आणि त्यानं भगवान शंकरासहित तपश्चर्या साधना करून शंकराला प्रसन्न करून घेतलं. 4 वेदाचा ज्ञाता. आता कोणी उठत आहे रावणाला 80,000 बायका, रावणाला 80,000 बायका. एक जणानं रामायण ऐकलं आणि मला म्हणला, दादा ढोक महाराजाला काय बोलण्याची हिंमत नाही, लई कडक आहे, तुम्ही आपल्या हसून खेळून राहतात, मग तुम्हाला एक प्रश्न विचार. म्हणलं विचार. खरंच रावणाला 80,000 बायका होत्या का? म्हणलं रामायणामध्ये लिहिले 80,000 बायका, कृष्णाला 16,000. चित्रकेतू नावाच्या सूर्यवंशातला राजाला 1 कोटी बायका होत्या. इथं कुरकुर झाली तर दुसरी मिळत नाही. विचारा विष्णू महाराजाला. हां, त्यांना 1 तरी मिळाली, मला ती बी नाही. हां, त्याला 80,000. मी म्हणलं मग काय झालं? आपल्याला खरं वाटत नाही. म्हणलं न खरं वाटायला काय झालं? म्हणलं 80,000 बायकाच्या ओळखी कसा ठेवीत असेल? मी म्हणलं ते डायरेक्ट रावणाला विचारायचं. ज्याला 1 बी नाही त्याला विचारून काय उपयोग आहे? कुंकवाची उटा ठेवीन बोडका देवी कशाला? ज्या बोडक्या बामणीला केसच नाहीत, कुंकूच लावायचं नाही, तिला हळदीतून पंचपाळ्यातून करंड्यातून तपक्यात घेण्याची गरज काय? हां, 80,000 भगवान शिवानं आशीर्वाद दिल्यामुळं रावणाला 80,000 वेदाच्या श्रुती अवगत होत्या. कृष्णाला सुद्धा उठते की अष्टमुख्य नाही का 16,108. 16,108 सगुण उपासना करणाऱ्या श्रुतीची बेरीज आहे. आणि मी सांगतो म्हणून नाही, नामदेव रायाच्या हट्टापुढे भगवान पांडुरंग परमात्म्यानं सांगितलंय, गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती गुह्य हे तुझ प्रती सांगत असे. वेदाच्या श्रुती गोपिकांच्या रूपानं, गवळणीच्या रूपानं प्रगट झाल्या. आणि वेदाच्या श्रुती 3 प्रकारच्या, कर्म, उपासना आणि ज्ञान. म्हणून गोकुळामधल्या श्रुती गवळणी सुद्धा 3 प्रकारच्या होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र व्यवहार जाणणारे तुम्ही सगळे जाणकार आहात. मुलगी जन्मल्यानंतर ती अगोदर लेक असते का सून असते? लेक. लेक. तिचं लग्न झालं की ती सून, आणि तिच्या मुलाचं लग्न झालं की ती सासूस. पण इथं तुकोबार आहे, व्यवहार जाणणारे. अगोदर कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी असं का? परमार्थामध्ये हे मृत्यूलोकीचे उपराटे. या मृत्यूलोकामध्ये सगळं उलटच आहे महाराज. अरे कीर्तनाला निघाला, शर्ट घाल की अंगात शर्ट का शर्टात अंग, पाय पोळायले बूट घाल पायात, पायात बूट का बुटात पाय. महाराजाला हार घालण्या, टोपी घाला ना, मग डोक्यात टोपी का टोपीवर डोकं. हे मृत्यूलोकाचं तसंच आहे महाराज. आपण वाढदिवस करत असताना आपल्याला खात्री आहे का ह्याच्या नंतरचा वाढदिवस होईल म्हणून?
बरं, प्रत्येकाला मरायचंय, पण बायका मेल्या मुर्द्या असं म्हणल्यावर किती राग येतो. मरायचं नाही का, मुर्दा व्हायचं नाही का? प्रत्येकालाच व्हायचंय. देवानं अवतार घेतले, त्यांनाही महाराज मुर्दा व्हावं लागलं, मरावं लागलं. आपलं काय, साधू संतांनी अवतार घेतले, त्यांनाही काम संपलं की जावं लागलं. काम संपलं की गेलं म्हणजे मेलं म्हणजे संपलं का? नाही, पुढचं कार्य आहे. आता तुम्हाला वाटेल इथला संपला, काला झाला, गुलाबजामुन खाल्ले, निघाले जिचं तिथं. पण काळजी करायचं नाही. हा 10वा सप्ताह झाला तर 11वा सप्ताह आरणला सावता महाराज, जिथं भगवान पांडुरंग परमात्म्याची पालखी सावता महाराजाच्या भेटीला जाते. सगळ्या जगातल्या पालख्या पंढरपूरला येतात, पण पांडुरंगाची पालखी आरणला जाते. आरणची पालखी पांडुरंगाकडे येत नाही, कारण नलगती साया जावे वनंतरण, सुखे येतो घरा, देव घरी येतो. म्हणून 11वा सप्ताह तिथं. आता 12वा तपपूर्तीचा सप्ताह कुठं करायचा ते सावता महाराजाच्या सप्त्यामध्ये काल्याच्या कीर्तनात मी जाहीर करीन. काही माणसं म्हणतील महाराज आता झटके येईल, तुम्हाला चक्र येल्यात, पुढे नाही मरणार, खात्री आहे महाराज. तारील माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञाशी दाशी केली. अरे ते कार्य जर शिल्लक राहिलं तर देवाला यावं लागलंय, संतांना यावं लागलंय. राम अवतारामध्ये ज्यांनी सेवा केली त्यांना सुख देण्याकरता कृष्ण अवतारामध्ये यावं लागलं देवाला. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, आला नावा रूपान तुका म्हणे झाला सोपा. इतकं झाल्यावर सुद्धा डॉक्टर वगैरे म्हणतात महाराज ॲक्सिडेंट झाले, सगळे बाकीचे माणसं, आणि तुम्हाला भीती कशी वाटत नाही? खात्री आहे महाराज, त्याचं नाव घेतल्यावर दगड बुडू देत नाही. माणसाला वाया जाऊ देईल का? नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी ऐकिला. काही लोक म्हणले महाराज नाव काय फुकट घेतात का, पैसे घेतात की? कोण पैसे सोडते महाराज? लेकरू सुद्धा माईचं काम ऐकण्याकरता 2 रुपये दे, मग बाजारातून सामान आणतो, भाजीपाला आणतो, 2 रुपये दे, मला आईस्क्रीम खायचंय. ते सुद्धा घेतल्याशिवाय, घेशी तेव्हा देव सुद्धा घेतल्याशिवाय देत नाही. तपेवीन दैवतन दिधल्यावीन ना दत्तम प्रतिष्ठतो ऐसा श्रुतीचा असे अर्थ. श्रुतीनं सांगितलंय दिल्याशिवाय मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही, केल्याशिवाय होत नाही. मग महाराज त्या गवळणी राम अवतारापर्यंत बघितलं. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी, एकंदर 24 अवतार. त्या 24 अवतारामध्ये सुबोधिनी ग्रंथकर्ते वल्लभाचार्य यांनी हंस आणि हयग्रीव हे 2 जर सोडले तर राहिले 22 मधून सुद्धा वारकरी संप्रदाय, शिवविष्णूचा अभेद मानणारा संप्रदाय, त्यांनी 10 गर्भवास सोशी वनमाळी 10, त्या 10चा सुद्धा क्रम सांगितलाय. कोणताही अवतार कुठूनही सुरू झाला नाही. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी. कृष्णाचे गुरु, यादवांचे कुलगुरू गर्गमुनी यांनी या 10 अवताराचे 6 प्रकार पाळले. अंश अवतार, अंशांश अवतार, अवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार. एका कामाकरता येऊन एकच काम करतो त्याला अंश अवतार म्हणतात. एका कामाकरता येऊन सुद्धा त्याला पूर्ण काम करता येत नाही, म्हणून सगळ्याची मदत लागते, त्याला अंशांश अवतार म्हणतात. भक्ताकरता धावून येत असताना कशाचाच विचार करत नाही, त्याला आवेश अवतार म्हणतात. ज्याचा अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एको गोविंदोरे. ज्याचा अनुमान प्रमाणानं सिद्ध होत नाही, प्रत्यक्ष उपमान या 6ही प्रमाणामध्ये त्याची सिद्धता होत नाही, त्याला कला अवतार म्हणतात. पूर्ण अवतार रामकृष्ण एका कामाकरता येऊन कोट्यावधी काम करतो, त्याला पूर्ण अवतार म्हणतात. मग काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही रामाचं का वर्णन करत नाही त्याचंही कारण पुन्हा सांगणार आहे. राम अवतार कर्मप्रधान आहे आणि कृष्ण अवतार ज्ञानप्रधान आहे. आणि नियम आहे सर्वम अखिलम कर्मम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते.
सर्व कर्माचा अंतर्भाव ज्ञानात झाल्याशिवाय तर कर्मफल नाहीसं होत नाही. ह्याच्याकरता कृष्णाचा अवतार, राम अवतारापर्यंत कर्मण्येव अधिकारस्ते कर्म. कृष्ण अवतार ज्ञान असल्यामुळं समारोप कृष्ण अवतारावर, कारण सगळे अवतार कर्माचे आहेत आणि एकच कृष्णाचा अवतार ज्ञानाचा आहे. आणि ज्ञाना देव तु कैवल्यम नच अन्यथा. ज्ञानच तुम्हाला काला म्हणजे समाधान देते. आणि याचं सिद्धी करण्याकरता नारद ऋषी व्यासांना भेटण्याकरता गेले. व्यासांचा चेहरा उद्विग्न उदास बघितला. नारदानं समजावून सांगितलं, तुम्ही सगळे ज्ञानप्रधान ग्रंथ लिहिले, पण ज्ञान नवल अहंकाराची गोठी विशेषे लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. सगळ्याला कळालं नाही, कळत नसल्यामुळं परिणाम होत नाही. आपला विषय चालला होता शताब्दी उत्सवामध्ये कार्यक्रम मिळण्याचा. एक महान पंडित महाराज संस्कृतचे बनारस काशी विश्वविद्यापीठाचे संस्थेतले कुलगुरू, आता ते आपल्या संस्थेतून निघालेत म्हणून त्यांना थोडंसं 15 मिनिट 10 मिनिट तुम्ही बोला, कारण सगळे 5000 महाराज होते पत्रळ्या उचलायला. 5000 महाराज. मांडे 40 गावून आले होते कुरड्या पापुड्याचे टेम्पो भरून. आणि मांड्यावर तूप वाढण्याकरता मुंबईच्या ऑरे कॉलनीतून तिथून आणलं होतं टँकर भरून. आणि तूप असं चमच्यानं नाही, वगराळ्यानं. आणि ते खाल्ल्यावर हात चिकट चोपडे झालेले गरम पाणी आणि प्रत्येकाला छोटा टावेल हात पुसायला, आणि ते घेऊन जा. तितकं झाल्यावर सुद्धा महाराज 27,000 मांडे उरले. ते प्रत्येकाला पाकिटामध्ये घरी घेऊन जा, घरी घेऊन जा. इतकं. आपल्या सप्ताह उरल्यानंतर आमच्या चंदाताईला विचारलं, कसं काय इतके पैसे, ह्याला खर्च त्याला खर्च सगळंच. मी तर पहिलंच म्हणलं होतं बंद करा. तर म्हणलं नाही, काय बळेविन शक्ती बोलू नये, मला करावंच वाटायला करीत राहा. आमच्या साहेबांना सांगितलं, तुम्ही जिथपर्यंत करताल तिथपर्यंत आम्ही सहकार्य करू. बस झालं ना. एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंत. एकमेकांना जर मदत केली तर महाराज हे पहा, एक काठी एक माणूस कटकन मोडू शकतो, पण त्या काठ्या 10 एकत्र केल्या तर 10 जणांना वाकवल्यावर सुद्धा मोडत नाहीत, पण एकत्र झाल्या पाहिजे. माणसं म्हणतात ना 5 बोटे सारखे नाहीत, पण 5 बोटे एकत्र आल्याशिवाय घ्यायचा आणि द्यायचा व्यवहार होत नाही. आणि म्हणून देवा कारणे भाव तस्मात. पुढे ऐका, द्यावे नलगे फारसे वित्त. घरदार विकून द्यायची विनंती नाही, पण झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात. तुमचं मन तयार असल्यावर आपोआपच बाकीच्या आवडे ते वृत्तिकीर्ती आधी मनवणीची उठीन, मग ते वाचादी ठिकाराशी. मन तयार असेल, कारण मनानं केलेलं पाप मनसंकल्पाची पापी न जाती तीर्थाची निबापी. आणि मन शुद्ध झालं, शुद्ध ज्याचा भाव झाला, देवदुरी नाही त्याला, त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव येतो. त्या पद्धतीनं व्याख्यान. आता मी जरा बडबडे असल्यामुळं, संस्थेचा माजी अध्यक्ष असल्यामुळं जवळ गेलो. स्वामीजी प्रवचन कीजिए. त्याने महाराज संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. समाज असा, लाखाचा समाज असा बसलेला नुसता असा बघत होता. त्यानं 15 मिनिटाच्या ऐवजी 12च मिनिटात पुंडलिकावर दे केलं आणि उठून आपल्या आपल्या गेले ठिकाणाला. सगळे लोक चर्चा करू लागले. 12-13 मिनटं बोललो पण काहीच कळालं नाही. मला विचारलं, तुम्ही ठेवलं होतं तुम्हाला कळालं का? मी म्हणलं मलाही कळालं नाही.
मग काय सांगितलं त्यानं संस्कृतमध्ये? आपल्याला तर काही कळालं नाही, आपण ऐकलं पण कळालंच नाही. आता मी थोडा धसकट छाप असल्यामुळं डायरेक्ट गेलो, स्वामीजीला नमस्कार केला आणि सांगितलं, स्वामीजी मैं अध्यक्ष हूँ, माजी अध्यक्ष, अभी विद्यमान अध्यक्ष संदीपान महाराज हसेगांवकर हैं. आपने प्रवचन किया, बहुत सुंदर प्रवचन किया, सब लोग सुन रहे थे, पर एक बात है स्वामी जी, आप जो बोल रहे थे किसी को समझ में नहीं आया, कोणालाच कळालं नाही. और दुसऱ्याचं सोडून द्या, मलाही कळालं नाही. मीही कीर्तन भजन करतोय, भागवत करतोय, मलाही कळालं नाही. देखो बेटा, सुनने वाले को समझ में नहीं आया ये कोई बड़ी बात नहीं. मैंने कहा मुझे भी समझ में नहीं आया. मी बोललो म्हणला, पण मलाच कळालं नाही. आता नाहीच कळाल्यावर समाधान मिळेल का? काय गातो ते कळेना, राग आळवितो नाना. मग तसं होऊ नये याच्याकरता कळावं आणि कळण्याकरता ज्ञान अवघड आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. पण ते ज्ञान भक्तीच्या माध्यमातून आलं की सगळ्याला कळतं. म्हणून मन वाच्यातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. नारदानं समजावून सांगितलं, व्यासांनी ऐकलं आणि लगेच व्यासांनी भगवंताच्या एकंदर 24 अवताराचं वर्णन केलं. त्यात सगळ्यात शेवटी हरिवंश पुराणाचं वर्णन केलं, हरीचं, आणि त्यांना समाधान मिळालं. सदा नामघोष करू हरिकथा. ऐकणारी हुशार होती, ते म्हणले, नामघोषानं समाधान का हरिकथेनं समाधान? समाधान हरिकथेनच. मग नामघोष कशाला? हरिकथा करत असताना त्याच्यामध्ये सांगणाऱ्याचे, बघणाऱ्याचे, ऐकणाऱ्याचे दोष होतात. ते दोष नाहीसे करण्याकरता सदा नामघोष, दोष घालवण्याकरता घोष. कशाप्रमाणे? सोपा दृष्टांत. मुलाचं दप्तर, त्याची शाळा, त्याचं ट्युशन, हे सगळं बघितलं. पाण्याची बॉटल, डबा, म्हणजे झालं 10-15 किलो वजन. ते म्हणला, बापा एवढं घेऊन 2 किलोमीटर शाळेला मी पायी जाणार नाही, मला सायकल घेऊन द्या. बापानं 4000ची सायकल घेऊन दिली. डबा अडकवायचा आणि मस्त चालत जायचं सायकलवर. एके दिवशी बघितलं तर तेवढं वजन घेऊन ते सायकल ढकली जाऊ लागलं. मी त्याला विचारलं, तुला चालण्याचा त्रास होतोय म्हणून सायकल घेऊन दिली, आता सायकल घेऊन सुद्धा चालायलाच तू? ते म्हणला, महाराज पंक्चर झाली. मग आता पंक्चर झाली, काय झालं? ते हवाच गेली ना, काहीतरी टोचलं, त्या ट्यूबला मध्ये जी हवा असते ती निघून गेली. मग आता कुठं जाणार? हवा भरून पुन्हा जाणार का? नाही म्हणला, पंक्चर काढणार. मी म्हणलं, हवा गेल्यावर हवाच भरणं, पंक्चर काय काढाय? म्हणला, महाराज कसं कळत नाही तुम्हाला? पंक्चर तसंच ठेवून जर हवा भरली तर हवामध्ये राहणार नाही. आता प्रत्येक महाराज कीर्तनाद्वारे समजावून सांगतोय, आपण ऐकेपर्यंत हवा भरलेली असती आणि इथून उठलं, महाराज लोक सांगतच असतात, त्यांचं काय खरंय, सांगून गेलं ना ती. डॉक्टर सांगतो ना, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य म्हणजे पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. आता कालच आपण सांगितलं, तंबाखू खाणं वाईट आहे, खाणाऱ्यालाही कळतंय. मी बाजूलाही सरकलो नव्हतो, खुर्चीवरच होतो, तोपर्यंत हे दोघं
मी म्हणलं महाराजांना सांगितलं की अरे त्याचा धंदा आहे ते सांगत असतंय, त्याचं काय खरं आहे? आम्ही तंबाखू खाल्लेलाचं लगेच महाराज सांगत आहे. महाराज कीर्तन बंद करून सिनेमा बघत होतं ते नाही सांगितलं. आता मला सांगा, यानं त्याचा दोष सांगितला आणि त्यानं त्याचा दोष सांगितला, आपला कमी झाला का? आपुली आपण करा सोडून, आपला दोष आम्हाला घातक आहे, दुसऱ्याचा दोष आपल्याला नाही. म्हणून दुसरे काय करतात याच्या कासया गुणदोष पाहू अनिकाचे, मज काय त्याचे उणे असे. दुसरं काय करतंय हे बघण्यापेक्षा आपण काय करतो आपला विचार, कारण आपल्याला आपलं समाधान मिळवायचे, दुसऱ्याचं समाधान एकमेकाला देता घेता येत नाही, ज्याचे त्यानंच घ्यावं लागतं. आणि म्हणून भगवंताच्या चरित्राचं चिंतन करत असताना नारदानं सांगितलं, व्यासानं ऐकलं हरिवंश पुराण, आणि त्या हरिवंश पुराणाचं चिंतन केल्यावर समाधान मिळालं व्यासांना. तो अनुभव घेऊन करू हे निर्मळ हरिकथा. मग हरिकथा निर्मळ हे शब्द उच्चारण्याचं कारण, त्या हरिकथेमध्ये सांगणाऱ्यानं आपले दोषमध्ये मिळवले. आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगू. पूर्ण कृष्ण चरित्रामध्ये, भागवतामध्ये, हरिवंश पुराणामध्ये राधा नाव नाही, पण राधेचं किती वर्णन करून सांगतात. राधेच्या इथं कृष्ण मोठा होत होता, राधा अनियाची बायको, राधेमुळं अमकं घडलं, कोण नाही म्हणत नाही. पण राधा हा शब्द उच्चारल्याबरोबर व्यासांना समाधी लागत होती. राधा भक्ती, आणि भक्ती ही देवाला फार आवडणारी. मग ती एकटी राधा होती का? नाही. नवविधा काय बोलिले जे भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि याच्यापेक्षा हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. तुम्हाला सगळं सोडून जाळूनी संसार बैसलो अंगणी असं नाही सांगितलं, पण संसाराच्या नावे घालून अशून्य वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजन हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळांचा. आणि म्हणून भगवंताचं पूर्ण स्वरूप सुख देणारं आहे हे कळाल्यावर त्या श्रुती लेकीच्या, सुनेच्या, सासूच्या निमित्तानं प्रगट झाल्या. आणि त्या गोकुळामध्ये घडलेला प्रसंग, भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचे दोन भाग. का तर ज्ञानाचे दोन प्रकार आहेत म्हणून कृष्णाच्या चरित्राचे दोन भाग. ज्ञानसुद्धा दोन प्रकारचं, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. म्हणून कृष्णाचं गोकुळातलं चरित्रसुद्धा दोन प्रकारात. दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. त्या भगवंतानं या दोन अवस्थेमध्ये, मग नारायणे का कृष्णानं चरित्र केलं, मग नारायणे का म्हणायचं? तो मूळ पुरुष. ब्रह्मादी देवांना नाराच अयन कोणत्या? तपकर तपकर तप 16व दंत्यव्यंजन. आणि हे सांगितल्यावर तप करायचं, पण कोणतं? मग त्यांनी आकाशवाणी झाली त आणि प. आणि हे तप करत असताना ब्रह्मदेवानं ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम शब्दातून त्यांनी साधना केली. किती युग किती कल्पपर्यंत तपश्चर्या केली, साधना केली नाही. आपल्याला वाटतंय सप्ताह झाला की विमान यावं. 5 किलो गाजरं खाऊ घातले वारकऱ्याला की गेलं अंगणात आणि वर बघू लागलं. काय बघायला? म्हणला तुकाराम महाराजाला विमान आलं. 7 पिढ्यामध्ये 4 युगामध्ये भक्ती करावं लागली. उगा पी हळदन होय गोरी होत नाही. एक पोरगी नाकी डोळी निट्टाच होती पाटील, पण जरा डिम कलर होता. आणि कोणी बघायला गेलं की गोरीपान पाहिजे, गोरीपान पसंत आहे. म्हणला नाकी डोळी निट्टच आहे पण थोडा डिम कलर आहे.
अरे म्हातारीनं ऐकलं. म्हातारी म्हणली, आम्हाला काय लहानपणी उजळ दिसत होती, जशी मोठी झाली तशी सावळी दिसायली. आम्हाला माहीत असतं तर आम्ही तू पण हळद खाऊ घातली असती, गोरी दिसली असती. आता ही पोरगी जशी दिसायला होती तशी आकलीला होती. ती म्हणली, आजी तू पण हळद खाल्ल्यावर गोरं होत आहे? हो माय, तूप खाल्लं की रूप येते, हळद पिवळं दिसते. आता या पोरीनं बाकीचा विचार करावा ना. पाव किलो तूप आणि पाव किलो हळद जबरदस्तीनंच खाल्ली आणि जे ढळकी लागली ले लोटाचे झाडी. तूप सुद्धा पचलं पाहिजे महाराज. खाणं महत्वाचं नाही, पचणं महत्वाचं आहे. ऐकणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. सांगणं महत्वाचं नाही, आचरण महत्वाचं आहे. म्हणून चरण त्याचे धरा ज्याचे आचरण चांगले. तुमच्या बोलण्यावर भुलू नका, दिसण्यावर भुलू नका. मला पाहन फुलवा नाही महाराज, ते आचरण कसं आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे एकच गणित सांगतो. 4 घंटे पोथी पुराण गाथा वाचवित आहे, ज्ञानेश्वर वाचवित आहे, भगवद्गीता पाठ करते, सगळं सगळं करते. देवपूजा 4-4 घंटे करते. 200-300 देव बुचकाळते, गण लावते, मंत्र म्हणते आणि उठून जेवण करून घराच्या बाहेर निघाला सगळ्या गावाचा धिंगाणा करते. नावाचा नासन गावाला त्रास, सगळ्या गावातच महाराज बिघाड करते. त्याच्या पाया पडताल. गळ्यात माळ नाही, कपाळाला गंध नाही, कधीच कोणत्या देवाला दर्शनाला जात नाही, पोथी पुराण करत नाही, पण कोणत्याच जीवाचा मत्सर करत नाही, कोणालाच दुःख देत नाही. कोणाला पारमार्थिक मानणार? ते 4-4 घंटे पूजा करणार बर्बाद करणाऱ्याला नाही, याला. कारण यानं कोणालाच दुःख दिलं नाही, म्हणून त्याचं आचरण. योगायोगानं त्याप्रमाणे परमात्मा या 2 पद्धतीने रांगता गोधने राखिता हे 2 प्रकारचे परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाचे चरित्र. त्या गवळणीला ज्यावेळेस कळालं की कृष्ण आपल्याला सुख देण्याकरता आला, गवळणी महाराज गडबड करून नंदाला लेकरू झालं, यशोदेला मुलगा झाला, चला पाहायला. एक धावती एकी पुढे वाटी ताटी सुंठ वडे. गवळणीची गलबल झाली, सगळ्या गवळणी जमल्या, कृष्णाला बघितलं. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडुनी समपाय करकटी उभातटी भिवडेच्या. ज्याला बघितल्याबरोबर समाधान मिळतं, दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष ज्याला बघितलं की समाधान मिळतं, त्याचा परिचय असो तो पुण्यवान समजायचा. आणि ज्याला बघितलं की खेटरानं हाना वाटायचं, त्याचा तुम्ही विचार करायचा, मी नाही. योगायोगानं कृष्णाला बघितलं, आपल्या आपल्या कामाला गवळणी कर्मप्रधान ज्ञानप्रधान या उपासना प्रधान गेले आपल्या कामाला. कृष्ण म्हणला, मी यांच्याकरता सगुण साकार झालो, ह्यात आपल्या आपल्याकडे गेल्या. पालता झाला, रांगू लागला. त्याच्या रांगण्याचं वैशिष्ट्य ज्ञानप्रधान वैशिष्ट्य आमच्या एकनाथ महाराजांना सांगितलं. तो दोन्ही तळवे डावा गुडगान उजवा तळपाय टेकून रांगू लागला. भगवंतानं सांगितलं, राम अवतारापर्यंत सगळ्यांनी मला सहकार्य केलं. दुष्टाचं राज्य गेलं, राक्षसाचं राज्य गेलं, सज्जनाचं राज्य आलं, पण माझा अवतार संपला. आता पुन्हा दुष्ट जास्त झालेत. याच्याकरता तुम्ही सगळे माझ्याबरोबर या. सगळे म्हणले, आम्ही तुझ्याबरोबर आलो असतो, पण तुझ्याबरोबर तुझी संगती नाही कामाची. मनुष्य एकदा संगती करतो, त्रास झाला की पुन्हा म्हणतो सप्ते नको, काही नको, कीर्तनही नको, नकोच बाबा. आणि तसं नाही बाबा, सुख वाटते ते या. म्हणले, उदाराचा राणा म्हणविषयी आपण सांगतो कवना काय दिले. उदार तो हरी नाहीशी कीर्ती चराचरी. तू देव होऊन आलास, रामराज्य झालं, आम्हाला काय दिलं? एवढं सगळं हनुमंतरायानं काम केलं. हनुमंतरायाला शेंदूरन तेल, गाव जले, हनुमान बाहेर. हां, बिभीषणाला लंका दिली, त्याची होती का तुझी होती? सुग्रीवाला किष्किंधा दिली, त्याची होती का तुझी होती?
तुझं काय दिलंस? देव म्हणला राम अवतारापर्यंत मी परस्वाधीन होतो, आता स्वतंत्र धरोनी व्रतनेमाचा विटन अवतार धरिला, अतिश्रेष्ठ पूर्ण ब्रह्म करावया प्रगट. मी पूर्ण ब्रह्म होऊन येतो आणि तुमची सगळ्याची मनोकामना. मग किती देतोस? अजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. इतकं पोटभर देतो की तुम्ही पुरे म्हणताल इतकं देतो. सगळेच निघाले. त्यावेळेस त्या गवळणी सुद्धा निघाल्या. म्हणून कृष्ण अवतारात गोकुळापुरत्याच गवळणीचा प्रसंग आहे. राम अवतारात नाही, मथुरेत नाही, द्वारकेत नाही, पंढरपूर नाही, दुसरीकडे कुठंच नाही, तेवढ्या पुरताच. मग असा देव रांगू लागला. दोन्ही तळवे डावा गुडगा. डावा गुडगाच का? नियम आहे. डावा गुडगा अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोच नारी, त्याचा अर्धा भाग डावा भाग म्हणजे प्रकृतीचं दिग्दर्शन. आणि प्रकृती स्वतंत्र नाही, ती अध्यस्त आहे, अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून गुडगा. म्हणून शास्त्रे असत्याला पाय नसतात. असत्याला सुद्धा सत्याचा आधार घेतल्याशिवाय करता येत नाही. आणि उजवा तळपाय, त्याच्या तळपायावर सामुद्रिक चिन्ह, ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्वरेखा सुदर्शन चक्र पद्म आणि जव, हे चिन्ह ज्ञानोबारायच्या पायावर होते. म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, आणि विटेवरचा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हा समन्वय. पायावर पायगुण असतो, हातावर हातगुण. जुने लोक, वकील साहेब, मुलगी बघायला गेल्यावर तिच्या चेहऱ्याकडे बघत नव्हती, ती येताना पायाकडे बघत होती. पायगुण कसा आहे? पायाचं महत्त्व सांगितलंय वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं. भारतामध्ये तो ज्योतिष होऊन गेला. पाय कसा असावा? ज्याचा पाय जमिनीवर सपाट पडतो तो भाबड्या वृत्तीचा असतो, कानाचा कच्चा असतो, सहाडीवर विश्वास ठेवणारा असतो. जवळचे माणसं त्याला किरकिर किरकिर करून टेन्शन देतात. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर बोट, पंजा आणि टाचची तक्ते मधली बाजू उंच असते, तो सगळ्याच ऐकतो पण मनातलं सोडून देत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पायाचं पहिलं बोट अंगठ्यापेक्षा किंचित लांब असतं, तो समंजस असतो. त्याच्या तोंडावर त्याला राग राग करा, कधीच महाराज चिडणार नाही, शांत राहणार, हसून. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्या इतकंच किंबहुना आखूड असतं, तो तरकटी हेकाडी, लांबही जात नाही, जवळ गपही बसत नाही, किरकिर किरकिर करीत राहतं. तुझं माझं पटन आणि तुझ्याशिवाय कटन. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाची करंगळी अशी आदर राहते, तो मनुष्य आतल्या गाठीचा चटकन बैमान होणारा, मोक्याच्या वेळेस धोका देणारा. ज्या माणसाचा पाय, आता या दोघा तिघांनं तर माझीच करंगळी बघितली, हे बैमान आहे का कसा आहे ते. आणि असा देव रांगून काय करीत होता? रांगत रंगणी गवळणी गाराणे सांगण्याकरता येऊ लागल्या. यशोदेला कडेवर घेऊन यशोदा कृष्णाला कडेवर घेऊन काय अवघ्या मिळून गवळणी सांगती यशोदेशी गाराणी. काय केलं? एक अन दोन नाही, याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू वाटे. जमिनीचा कागद, समुद्राची शाही, कल्पतरूची लेखणी केली तरी ह्याच्या खोड्या संपणार नाहीत. पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही, शेष सिनला. मग आता विचार करा पाटील,
1000 तोंडाच्या शेषाला सांगता आलं नाही, एका तोंडाच्या केशाला सांगता येईल का? अकळ तुझी लीला कैसे निकळे, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. मग सांगायला सुरुवात केली. लगेच्या लगेच 4च प्रमाणामध्ये अष्टदळ काढिली अंगणीवरी मुते चक्रपाणी. परवाला आमच्या घरादारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरात यावरी. माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी, पोट पाहायचाच पुणी तवती येणे जिडकारिली. तिसरी आली धावणी, यांनी बाई काय केली करणी, माझ्या पतीची दाढी माझी वेणी, गाठ बेलगा बांधोनी गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसो धिंगाणा. आम्ही असताना दसुरी मुंगूस घेऊन करी, सोडिले दोघा माझारी तवते बोचकारी आम्हा लागी. मग आम्ही भूत भूत म्हणून भ्यालो, नागवेची पडून गेलो. कसं राहू तुमच्या गावामध्ये, कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवळणीला सांगितलं, तुम्ही तुमचं सांभाळा, मी माझ्या कृष्णाला सांभाळते. आवरी आवरी आपला ताना नाशेल आमच्या सुना, अजून लाज नाही तुझी आम्हाला. कृष्णा खबरदार, ह्या गवळणी मला भांडतात, तुला बरं वाटतंय का? गवळणी म्हणल्या, आपणही महाराज सांभाळायला पाहिजे. दार उघडं ठेवलं, दुधाचं उघडं ठेवलं तर मांजरी तीलच ना, ती काय विचारील का? त्याच्याकरता आपण सांभाळू. त्या गवळणीनं संघटना केली. किती जमल्या? 12-16 मिळवणी परस्परी. 12-16 या गवळणी एकत्र आल्या. त्यांनी एका खोलीमध्ये सगळं आपलं गोरस, मग त्या गोरसामध्ये क्रियमान नावाचं दूध, प्रारब्ध नावाचं दही, संचित नावाचं लोणी, असार संसार नावाचं ताक, देहतादात्म्य नावाचे डेरे, त्रिगुणाचे शिंके, हे सगळे एका खोलीतून सावध होऊन पहारा करू लागल्या. भगवंताचे सवंगडी, ज्यांना भगवंतानं वचन दिलं होतं आजी देतो पोटभरी, ते सगळे भक्त, सगळे मित्र, सखे गोवळे, पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या बोबड्या श्रीदाम्या मधुमंगळ, हे सगळे आले. देवा किती दिवस झालं गवळणी आपल्याला हाती लागू देत नाहीत, काय करावं? एका ठिकाणी सगळ्या सावध बसलेल्या असतात, त्याच घरामध्ये सगळं असल. भगवंतानं सांगितलं, सगळे गेले तिथं. आता गवळणी सावध आहेत, मध्ये जाऊन दहीदूध कसं खायचं? देवानं सांगितलं, डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. हा परमात्मा अष्टयोग, अष्टमहासिद्धीचा मालक योगेश्वर, आणि योगेश्वराला 8 सिद्धी असतात. सिद्धी 8 प्रकारच्या आहेत. अनिमा, लघिमा, गरिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व आणि ईशत्व. काय चमत्कार केला! उचललं नाही, ढकललं नाही, एकदम घरामध्ये प्रगट केलं. मग दह्या दुधाचं खा, शिंके तोडले, डेरे फोडले, दुधाने पालते घातले, लोणी खाल्लं. कोलाहल करा. कोलाहल केला. सगळ्या गवळणी म्हणल्या, बरं झालं आत्ता घरात सापडलेत, आता ऐसे करू, दोघा धरून या मारू. मग सांगितली गोडी, एक एका दोघीनं धरायचं ना हाणायचं. सगळे म्हणले, देवा आता कसं बाहेर निघायचं? गवळणी तर म्हणत्या दरवाजा उघडून हाणायचंय, मार. देव म्हणला, लोणी खाल्लं ना, साय खाल्ली ना, मग मारे खाऊ. म्हणला, बाकीचं खायला बरं, मार खायला नको. डोळे झाका. पेंद्या म्हणला, डोळे झाका, डोळे झाका, काय करते? उचलीत नाही, नेत नाही. मग पेंद्यानं बघण्याकरता म्हणून असे डोळे झाकले. काय करते? आणि काय चमत्कार महाराज! खोट्याच्या पदरी गोटा. सगळे बाहेर निघाले, कारण हे त्या गवळणीपेक्षा जास्त होते. गवळणी किती होत्या? 12-16 मिळवणी परस्परी. मग हे किती होते? त्याच्यापेक्षा एक जास्त, 18 वसंत. हां, 12 ही 16 गडियाचा मेळा. 17वा बसवंत म्हणून 17वीचे स्तन्यदेशी. योगेश्वराला 17वी ज्ञानकळा माहीत असते, म्हणून खोट्याच्या पदरी गोटा ते सवण्यात अडकलं. फक्त कमरपासून पाय खाली. आणि गोपाळानं खाली पडल म्हणून दोघांना असं उचलून धरलेलं. हे सगळे बाहेर निघाले.
त्यावेळेस काही लाईट नव्हता, बटन दाबलं लाईट लागला आणि प्रकाश पडला. मशाली होत्या, टेंबे होते, चिमण्या होत्या. इकडचं सांडलंय, इकडचं शिंक तोडलंय, अमकं केलंय. आता जरा वर धरा, वर धरा म्हणल्यावर तिनं वर केलं तर ते चटका पायाला बसू लागला. कोणाच्या? पेंद्याच्या. पायाला खालून चटकान पेंद्यावर. बोलाव तर ओळखू येतं. मग ते गोपालजी धरणारे होते, ते म्हणजे गपकी. ते म्हणलं मला पोळाय देईन, गपकी काय, तुम्हाला कुठं काय. महाराज चटका जास्त बसल्यावर फोड येईल म्हणून लगेच म्हणला, ए मावशे पलीकड घे पोळायले. असं म्हणल्यावर वर बघितलं, नुसते पाय. मग कोणाचे काय माहीत नाही, पण महाराज रव्या घेतल्या, चाटू घेतले, पळी घेतली, उलथनं घेतलं आणि मारायला सुरुवात केलं. ओरडावं तर आवाज ओळखू येईल म्हणून पेंद्या सहन करू लागला. देवा एकदा चुकलो, एकदा सोडो, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवून आठवीन पाय हा माझा, नवस रात्री आणि दिवस पांडुरंगा, बहुदूरवरी भोगविले भोगाना, आता पांडुरंगा सोडवावे म्हणल्यावर सटकन निघाला. पेंद्या असा लंगलत येऊ लागला. भगवंतानं सांगितलं बघायचं का? नाही म्हणला, मी आता खरंच डोळे झाकतो, बघणार नाही, तुझा खेळ तुलाच माहीत. आणि त्याच्यामुळं असं खरू लागल्यामुळं सगळ्या गवळणी दरवाजा उघडून मध्ये घरात बघितल्यावर काय दिसलं तुकोबाराय अभंगाच्या. गवळणीनं पाहिलं दुधाने पालती. दुधाने या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. दूध म्हणजे क्रियमान, पण क्रियमान प्रारब्धामध्ये परावर्तित होण्याकरता मध्ये विरजण टाकायच्या अगोदर त्याला दुधानं म्हणतात. दूध गरम, नुसतं दूध नाही, गरम करणारं, आणि ते गरम केलेल्या दुधामध्ये विरजण टाकलं की मग त्याचं दही होतंय. कर्म करायचं, पण कर्माचा अंतर्भाव प्रारब्धात होऊ द्यायचा नाही, त्याला दुधानं ते पालथे टाकले, ताकाचे डेरे फोडून टाकले, शिंके तोडून टाकले, ताकाच्या डेऱ्यातलं ताक वाहत गेलं असा संसार, लोणी घेऊन गेला शुद्ध चित्त, चित्त चोरियले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. ते बघितल्याबरोबर गवळणी म्हणू लागल्या,
श्रुती एकमेकीला म्हणू लागल्या, आता आपण इतकं सांभाळल्यावर सुद्धा आजी चोरी केली खरे. एका गवळणीनं सांगितलं, शंका निर्माण केली. आपण पाहिलं का, ऐकलं का, मध्ये होतोत का? मग मधलं खाल्लेलं आणि कृष्णानंच खाल्लं कशावरून? आजी चोरी केली खरे नंदाची पोरे. एका ज्ञानप्रधान श्रुतीनं सांगितलं, तया विन नाशी नव्हे दुसरी या ऐशी. कृष्णाशिवाय हे कार्य राम, नरसिंह, वामन, परशुराम, मत्स्य, कच्छ, वराह कोणीच करू शकत नाही. राम का करू शकत नाही? पूर्ण अवतार आहे. राम बंधनात आहे, त्याला स्वातंत्र्य नाही. आणि कृष्ण स्वतंत्र आहे. धरोणी व्रतनेमाचा विठन अवतार धरिला अतिश्रेष्ठ. राम अवतार वाल्मिकी ऋषीनं देवानं कसं वागायचं ते केले रामायण रामाआधी. रामाच्या मनात असल्यावर सुद्धा काही गोष्टी करता आल्या नाहीत, कारण त्याच्याशिवाय, कृष्णाशिवाय हे कोणीच करू शकत नाही. बिभीषण, रावणानं त्याचा अपमान केल्यामुळं समजावून सांगू लागल्या, ज्याचं करावं बरं ते म्हणतं माझंच खरं. बिभीषणाला लात मारली, बिभीषण रामाकडे आला. आणि त्यावेळेसपासून तिकडचा इकडं आला की त्याला मंत्रीपद देतात. तिकडचा इकडं आल्यावर तेवढं कशाला? मुलगी मायबापाच्याच घरी राहिली तर किल्ल्या मिळतात का तिला? सुनाला किल्ल्या, लेकीला नाही. माझ्यानंतर तूच घराची मालकीन, पुरीचं काय पाखरू आहे. लग्न झालं की मायबाप सोडून जावं लागते. सांडून या कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी. पण मालकीन ती होती जी बाहेरून आलेली. त्यावेळेसपासून ही पद्धत आहे बरं का सर. तिकडचा माणूस फुटून बघा ना, रावणाला मारण्याच्या अगोदर बिभीषणाला राज्याभिषेक केला. हनुमंतराय म्हणले, देवा जरा गडबड व्हायली, कारण खेळिया माझी हनुमेशाना. देवाची चूक दाखवण्याकरता फक्त भक्त दाखवू शकतो. हनुमंतराय म्हणले गडबड व्हायली. म्हणले काय? तुम्ही बिभीषणाला लंकेची प्रतिकृती करून राज्याभिषेक करायलात, पण उद्या जर मन बदललं, राम आपल्याला मारील बाबा म्हणून रावण सीतेला घेऊन आला, ही तुझी बायको आणि क्षमा करा अपराध. शरणागता शरण वज्रपंजर, शरणागता शरण्य मीची एक. शरण आणायला मरण देत नाहीस. माता यापा म्हणला, लंका बिभीषणाला दिली, रावण जर शरण आला तर माझी अयोध्या त्याला देईल. कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुले पदी बैसविले. बाप रखमादेव विठ्ठले भक्ता तिथले वरदान. महाराज माझं पद देईल त्याला. म्हणून पांडुरंगाला ज्यावेळेस दिवाळी सणा करता, सण दिवाळीचा आला, नामा रावणाशी गेला. भगवंताला सांगितलं, गोनाईनं आमच्या आईनं तुला उठणं लावून आंघोळ करायला बोलवलं. म्हणले विटेवर कोण? मी उभा राहतो ना. म्हणले उभा राहा, पण लोणी लावतील तोंडाला, पाय ओढतील, दर्शन घेतील, काही करायचं नाही. म्हणला शांत उभा राहतो, तू जा. भगवंत गेले, नामदेवराय उभे राहिले देवाचं रूप घेऊन. हरी तैसे हरीचे दास. लोकांनी पाय धरायचे, पायावर मुंडकं टेकवायचं, पाय दाबून बघायचे. आणि लोण्याचा गोळा तोंडाला लावला. आता महाराज गरीबाला लोणी मिळत नव्हतं ना. लगेच महाराज लोण्याची चव बघितली, खायला सुरुवात केली.
जे प्रल्हाद बडवेसारखे महान ज्ञानी होते त्यांनी बघितलं, लोण्याचा गोळा लावला, पहिला पांडुरंगाला लोण्याचा गोळा लावल्यावर तेवढ्याला तेवढाच असायचा, पण हे कमी कसा व्हायलाय? बघितलं तर मधून खायलं ते, आणि मग ओळखिलं, अरे महाराज विठ्ठेवर उभा राहून विठ्ठलाला हे कुठं पाठवलं, आणि मग त्यावेळेसपासून टोबे हाणायची सवय आहे बरं का. मग असं काठीनं नाही, कपड्यानं मारायचं. हां, त्यावेळेसपासून पद्धत आहे. योगायोगानं तसं भगवंतानं काय केलं, थोडी गडबड व्हायली. अखया प्रहस्तादी प्रधान मारल्यावर रावण उदास झाला. मुलगा होता मेघनाद नावाचा, त्याला सांगितलं तू, त्याचं नाव इंद्रजित. मेघनाद असताना इंद्र 14 वेळेस तो इंद्राला बांधून धरून आला, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं. त्या इंद्रजिताच्या सामर्थ्याची तुलना, त्याच्या धनुष्यातून बाल निघाला, वायफळ जात नव्हता. तो आल्याबरोबर बिभीषणानं सांगितलं, त्यानं मारल्यानंतर त्याचा बाण वाया जात नाही, त्यानं बाण मारण्याच्या अगोदर तू मार. अर्धचंद्राकृती बाण लावला रामानं, त्यानं हात असा भात्यामध्ये बाण काढायला घातल्याबरोबर रामाचा इतक्या जोरात बाण आला आणि बरोबर खांद्याला लागला. खांद्यापासूनच हात तुटला इंद्रजिताचा, आणि त्याचा वाडा लंकेत होता तिथं जाऊन पडला, सुवेळा पर्वतापासून तिथं पडल्याबरोबर दणकण अंगणात काय पडलं म्हणून इंद्रजिताची पत्नी शेषकन्या सुलोचना नाव तिचं, तिनं बघितलं, तुटलेला नवऱ्याचा हात ओळखिला. इथं लाईट गेलेली, बटन दाबून उपयोग नाही, बेल वाजून नवरा बाहेरून ओढते, दार उघड दार उघड. ती म्हणते कोण आहे? मीच आहे. नाव नाही का ठेवलं? नाव सांग की. नवऱ्याला ओळखीत नाहीस का? कोणी येईल नवरा होईल. अरे महाराज, नुसत्या हातावरून ओळखीलंय माझ्या नवऱ्याचा हात आहे, आणि रडायला सुरुवात केली. 14 वेळेस इंद्राला धरून आणलेल्या हाताला कोणी मारलं? कोण असा वीर जन्मला? सांगा. रावण पिताश्रीनं नाही काही वार गेला तर माझ्या माहेरचे पराक्रमी आहेत, त्यांचा महाराज काही वार घेण्याकरता तिथे हात हल्ला महाराज तुटलेला. कारण तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. हात हल्ला, हात हल्ल्याबरोबर खून ओळखली, लिहायचं सामान आणून ठेवलं, आणि त्या हातानं लिहिलं, तुझ्या माहेरच्यानंच मला मारलं. हात घेतला पोटशी, रावणाला नमस्कार केला. रावण कपाळाला हात लावून दुःखित बसला होता. इंद्रजित गेला माझा पराक्रमी, आता काय करावं? ते म्हणली, पिताश्री मला रामाकडे जायचे, परवानगी द्या. जा बेटा. ती गेल्याबरोबर दरबारातले म्हणले, रावणा तू महापंडित आहेस, पण तुला लक्षात नाही, त्याची बायको तू चोरून आणलीस, आणि तुझी सून त्याच्याकडं पाठवलीस. रामानं त्या तुझ्या सुनेला काही अतिप्रसंग केला तर रावण स्वतः काय बोलला माहिती आहे? अरे दुसऱ्यांच्या बायकाकडे वाईट नजरेनं बघण्याकरता रावण असावा लागतो. राम सीतेशिवाय कोणाकडेच वाईट नजरेनं बघू शकत नाही. वैऱ्यानं शाबासकी द्यावी. प्रेमाची माणसानं शाबासकी दिली. नकट काळं बेंद्र जरी असलं तर माझा सोन्याचा तुकडा. कशाचा सोन्याचा तुकडा? हेंद्र कोणी कळलं? हां, एक जणाला आपली बायको लईच आवडत होती. ते म्हणा काय माझी बायको कोणीकडे बघते कोणीकडे चलती. संक्रांत आहे, दक्षिणेकडे जात आहे, पूर्वेकडे पाहते. काही काही बांगे माणसं असतात, कहीं पे निगाहीन कहीं पे निशाणा, असं बघत येतं. महाराज एका ठिकाणी मला बोलविलं, रुक्मिणी स्वयंवर होतं भागवतातलं. म्हणलं उभा करा, इकडूनही मुलगी इकडूनही मुलगी. मुलीलाच कृष्णाचा आणि रुक्मिणीचा वेश दिलेला, आणि ते नाटक म्हणून लग्न करायचं.
ती रुक्मिणी झालेली जी होती ती गोरीपान सगळं पण अशी बघत होती, अशी. आणि मग ब्राह्मणांना अंतर पण तदैव लग्नम सुदिनम ताराबलम चंद्रबलम टाळी वाजविले, हार घाला म्हणल्यावर त्या पोरीनं कृष्ण झालेल्या पोरीला घालायला पाहिजे ना, तिनं बामणालाच घातला हार. ते बामण म्हातारं अरे इकडं कसं इकडं. मी म्हणलं कृष्णाला घालायचा, मी त्याच्याकडं बघत होते. मला वाटलं आपल्याला हे जर कळत नसेल तर शेतकऱ्याला माहीत आहे, गाडी कानी झाल्यावर बैल रस्त्यानं चलते तर चाकं दगडावून जातात तिरपट झाल्यावर. हां, तसं सुंदर मुख साजेले कमल नयन हास्य वदनी हसे, असा भगवान. आणि ती इतकी सुंदर. पण रावण आहे, रावण दुसरीकडे वाईट नजरेनं पाहू शकतो. पण लक्षात ठेवा, रावणानं सुद्धा सीता चोरून आणली. ती मोक्ष मिळवण्याकरता रामाच्या हातानं मी एकटा उद्धरून जाईल, आप तरे त्या की कोण बराई. माझी संघटना आहे, सगळे राक्षस म्हणून कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले. राक्षसाला मुक्त करण्याकरता रावणानं केलेली युक्ती. योगानं गेली. रामचंद्रा, माझ्या नवऱ्याला मानून काय मिळविलंस, मी तुझी लेक आहे रे. राम म्हणला, सीता माझ्याबरोबर आहे, पण वनवासाचं व्रत आहे. आणि वनवासाच्या व्रतामध्ये अष्टभोगाच्या त्यागाला वनवास म्हणतात. सीता माझ्याबरोबर असून मी तिला स्पर्शसुद्धा केला नाही. अहो, कसं लक्षात येत नाही. मी लक्ष्मणाची लक्ष्मणानं तर पूर्ण बायको बोलली बघितलं सुद्धा नाही. मी रामाबरोबर जातो म्हणल्याबरोबर तिनं 2 अनारसे हातात ठेवले आणि सांगितलं एवढं खाऊन तरी जा. चौकटीलाच हात लावला दरवाजाच्या. म्हणून भार्या गृहद्वारे जनस्मशानी, दरवाजापर्यंतच बायको. इथं महाराज मीटिंगमध्ये येते बायको, ताट वाढायला सांगितलं आणि इथं येऊन गप्पा मारायचं वट्टा. आधी होता भलानपरी या रांडेने नाशिला. हां, इतकं बाईल बुद्धीचा नाही. त्यानं तर बायकोही बघितली नाही. अहो, मी शेष कन्या आहे आणि लक्ष्मण शेष अवतार. अरे बापरे. रामाला कळाल्यावर युद्ध बंद करा. युद्ध बंद झालं. जे बिभीषण हे सगळे खुश होते. काय रामा, युद्ध का बंद? मला इंद्रजिताला उठवायचे म्हणला इंद्रजिताला उठवल्यावर रावण मरत नाही, रावण नाही मेला, सीता सुटत नाही, सीता सुटत नाही तर रामराज्य होत नाही ना, आपली पंचायत होती. ते हनुमंतरायला बोललो, खेळिया माझी हनुमंतराय आले. रामा तुम्ही कोण आहेत? मी दाशरथी राम. रामायणातला राम तुम्हीच का? काढलं महाराज युद्धकांड. आणि तिथून पुढे इंद्रजित मेला, रावण मेला, सीता सोडविली, लंका बिभीषणाला दिली. इथं इंद्रजित उठवलेला आहे का रामायणामध्ये? नाही. मग रामायण अगोदर झालं पुन्हा तुम्ही जन्माला आला, केले रामायण रामाआधी, मग तुम्हाला हे करता येईल का? म्हणले नाही. आणि हे कोण करू शकतो? कृष्ण करू शकतो. म्हणून तया विनय दुसरी ऐशी, दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून शब्द आहे हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपे, रामकृपे नाही. हां, राम म्हणता रामची होईजे. तुम्हाला राम होता येईल पण कृष्ण झाल्याशिवाय काला देता येणार. पण निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होण्याकरता रूपाला आणला, ज्ञानानं कळाला, भक्तीनं मिळाला आणि वैराग्यानं टिकला. म्हणून विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही हे विचारून ठाई ठेवली देवे. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही, ज्ञानाशिवाय परमात्मा कळत नाही. म्हणून ही पत्ता कोणी दिला? सवे तुकया मेलन तेने अगुणा आलिना. निर्गुण निराकार, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. पण माणसं बोलताना सवे तुकया मेलन तेने अवगुण आणला. नाही, अगुणा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अवगुण नाही, अगुण. आता आपण जातवित गोत कुळशिळ मातन भजे खात वरित भावना ऐकतो. भजे खाऊन कसं जमल? नाममंत्र जपन कोठी जाईल पाप आहे, पण कोठे जाईल पाप? मग तिथंच राहतं. त्याच्याकरता शब्द सांभाळून
भगवान कृष्ण परमात्म्याला सगुण साकार होऊन आमचा कर्मनाश करण्याकरता ज्ञानानं कर्मनाश, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा, पण ज्ञान टिकण्याकरता वैराग्य, वैराग्य म्हणजे तुका उभाराय सवे तुकया मेला. आणि तुकया शब्दाचा अर्थ तुलनात्मक दृष्टी. तुलनात्मक दृष्टीनं भगवंताचा सगुण साकार होऊन कर्मनाश केला आणि मग समाधान, दुःख नाहीसं करून समाधान सुख दिलं. आणि असं सुख गोकुळच्या लोकांना हरिसुख फावले रे गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकळा. 2च मिनिटामध्ये सेवा समाप्त. कारण रात्री माझ्यामुळंच उशीर झाला आणि सकाळी माझ्यामुळंच उशीर झाला. 3 सेकंद विठोबरोखमय भजन करायचं, काल्याचा प्रसंग सांगून लगेच महापंगत आज गुलाबजामुन खाते रहो बस. आता काही माणसं आमचे बंधुराज, आमचं सिद्धू गुलाबजामुन एवढे मऊ मऊ गोल त्याला चमच्यानं तोडीत येत. अरे तोडण्याचा विषय आहे का हो? ते काय पेरू आहे का तुकडे तुकडे निबर आहे? हां, कुरड्या पापड्या हे तोडून खावं. गुलाबजामुन तशाला तसा उचलायचा आणि टाकायचा, चावायची सुद्धा गरज नाही. असं केलं की मध्ये जाते. तसा योग मोठा गमतीचा लगेच महाराज महाप्रसाद. आणि त्यानंतर पुढच्या वर्षीचा कथा, सप्ताह, अन्नदान आणि सगळ्याला आजच 1 वर्ष अगोदर निमंत्रण. रविकांत महाराज वसेकर सावता महाराजांच्या मुलीचा वंश, सावता महाराजाला मुलगा नव्हता, मुलीचा वंश. आणि त्यांनी सांगितलं असा असा आम्हाला पुढच्या वर्षी सप्ताह करायचा आहे. त्यांनी सांगितलं कधीही या, आम्ही व्यवस्था करायला तयार आहोत. म्हणून एकदा आनंदानं विठोबा रखुमा काही 8 दिवसापासून, काही 7 दिवसापासून, कोणी 4 दिवसापासून, कोणी 1 दिवसापासून. हॅलो हॅलो हॅलो. सगळ्याला घरी जाण्याची ओढ आहे. जेवण केलं की सगळेच निघणार आहेत. पण आजची कथा इथं समाप्त. मला सुद्धा गडबड आहे. उद्याचा 1च दिवस शिल्लक आहे. परवाच्या दिवशीपासून माझं स्वतःचं पारनेरला काळभैरवनाथाच्या जयंतीनिमित्त भागवत आहे. 17 तारखेला काला करून मलाही आळंदीला जायचं आहे. आणि मध्ये 2-3 दिवस महत्त्वाचे कामं आहेत. कारण 2 सेमीफायनल बघायचे आहेत आणि फायनल बघून मग महाराज आळंदीत असो कुठे असो. पण ज्याची त्याची आवड आहे. कुणाला देव आवडते, मला क्रिकेट आवडते. आणि पाकिस्तानबरोबर भारत जिंकला की मी 2000चे पेढे, नुसता दुसऱ्याबरोबर जिंकला तर 1000 रुपयाचे पेढे. आणि मग पेढे खायलाही तयारीत राहा, पुढच्याही सप्त्याला तयारीत राहा. 11वा सप्ताह आहे, आतापासूनच करा. 10 आणि बस इथं, 11वा तिथं. आणि तपापुरती 12वा सप्ताह कुठं होईल तो पुन्हा सांगेल. आणि योगानं भगवान कृष्ण परमात्मा खोड्या करतोय. गवळणीचे गाऱ्हाणे ऐकून यशोदा माऊली कंटाळली. यशोदेनं सांगितलं उद्या जाईन मी राणा, सवे घेऊन या गोधना. आई तुला राग करू नको. 5 वर्ष पूर्ण झालीत. मोर पिसाऱ्याचा मुकुट, नाना प्रकारच्या हारशिंग आणि वेताटी मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घुंगराची काठीची दोरीचं जाळं. भगवान बासरी वाजवीत निघाला. गायी मागं निघाल्या म्हणून उत्तर प्रदेशामध्ये गायी राखणाऱ्याला गोवळा, गायीला वळण लावणारा, गोपाळ म्हणजे गायीला पालन करणारा. आपल्याकडं गायी राखणाऱ्याला गो राखी म्हणतात. गायीच्या मागं राहतो आणि इंद्रियातून
विषय काढू शकत नाही तो गू राखी. इंद्रिय ज्याच्या मनासारखे जितेंद्रिय विजितेंद्रिय संयतेंद्रिय तो गोपाळ. म्हणून व्यसनं सोडा. इंद्रियाला ताब्यात ठेवण्याकरता मन आधी मनाला घ्यावे हाती आणि मग पुजावा गणपती. त्याप्रमाणे कुंजवन मधुवन ताडवन अंबिकावन वृंदावन या ठिकाणी भगवान तिथं जायचे. कदंब नावाच्या झाडाखाली पेंद्यासुद्धा म्या गाई वळून आणा. आपली शिदोरी भगवंताजवळ ठेवायची. गाई वळेपर्यंत सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात. ते कृष्णच गाठी सोडू शकतो, कारण कृष्ण म्हणजे गुरु. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. गुरुच गाठ ग्रंथीभेद पाहू शकतो. आणि म्हणून कृष्णानं गाठ सोडायची. माझ्या मीपणाचा करुणी फराळ. संचित प्रारब्ध ते बक्षले सगळं खाऊन टाकायचं. तो यायचा, तुझी शिदोरी मी खाल्ली अशी रोज एकाची खात असताना सगळ्यांनी भांडण केलं. तो आमच्याबरोबर येऊ नको, देतो म्हणतोस आणि आमचंच खातोस. मग भगवंतांना अवघ्या सोडियल्या मोठा जिचा दैकाला गोमटा. तो का म्हणे धावे मग अवघे बरवे कृष्ण. पळायची गरज नाही. बासरी वाजवली, सगळ्या शांत बसल्या. खेळून सगळे गोपाळ थकले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. प्रत्येकाच्या खांद्यावर भार आहे. ग्रंथभेद संशयछेद मृत्यूलंघन शोकतरण आनंदावाप्ती. आणि तेवढा भार उतरल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. म्हणून भगवंतानं शुद्ध सत्वगुणाचा काला आपल्या तळहातामध्ये कांड्या पेऱ्यावर लोणची कोशिंबिरी चटण्या ठेवल्या. भक्तमंडळीच्या मध्ये उभा राहून सगळ्याचा त्रिगुणात्मक काला एके ठिकाणी आणला. माझे आहे तैसे पाही नाही तरी घरा जाई चोरून या माये नवनीत आणावी. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. आणि मी असं मिळून घेतलं आणि दोन विजाती वस्तूच्या देव आणि भक्त एक झाले की काला होतो. अशा प्रकारे मग काला 3 प्रकारचा भगवंतानं दिला. स्थूल देहाला भूक नावाचं दुःख आहे म्हणून पक्वान्न काला खाऊ दही भात. सूक्ष्म देहाला विक्षेपाचं दुःख आहे म्हणून तिथं हरिनामाचा खिचडी काला. कारण देहाला भेदाचं दुःख आहे म्हणून त्या ठिकाणी काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील अभेदाचा. असे 3 प्रकारचे काले भागवताच्या पारायणाच्या चिंतनाच्या गाथा भजनाच्या दुपारतीच्या हरिपाठाच्या अन्नदानाच्या आणि कीर्तन भजनाच्या माध्यमातून भागवत कथेच्या माध्यमातून हे 3 प्रकारचे काले मिळतात. आणि असा काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं काला कसा वाटला ते. बिभ्रदवेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मशृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानि विशति बुभुजे यज्ञभुग्बालकेली. ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण परम आदरणीय माझे चुलते विष्णू महाराज आलेले. ते काला दहीहंडी फोडायचं काम करतील. अभंग म्हणतील. 1 वाक्य बोलून सेवेला पूर्णविराम. काल रात्री आणि आज 2 सेवेमध्ये माझ्याकडून काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल तर क्षमा करा. अपराध आणि बरोबर असेल ते हृदयामध्ये ठेवा. सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा. विसरू नका. विसरतो न पडावा माझा देवा तो मासी. आणि 1 वाक्य जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. तुम्ही वारे मुख सर्वंतरी तुकामते हाती. तुम्ही वारे मुख सर्वंतरी नंदीधर लागो मन लावून वाचे कथेचा वैभवता सत्तम वाक्या समाज काला वाचे कथेचा वैभवता सत्तम.